श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 48 श्रीपाद वल्लभांचा दरबार आणि लीला। पंचदेव पहाड येथील दरबाराचे वर्णन। श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधित करण्याचे पद्धत। श्रीपाद सहसा गुरुवारी पंचदेव पहाड येथे दरबार भरवत असत। श्रीपाद कृष्णा नदीच्या पाण्यावरून पावले टाकत चालत जात। ते जेथे पाऊल टाकणार त्या प्रत्येक ठिकाणी एक कमळ उगवत असे। त्या कमळावर लाकडी पादुका कशा प्रकारे उभ्या राहत हे मानवी कल्पनेच्या पलीकडचे आहे। शिवाय पाण्यावर चालणे हे एक आश्चर्य होते। काही काळ हे पाहणाऱ्यांना विचित्र वाटले, नंतर ती एक सामान्य लीला मानली जाऊ लागली। श्रीपाद जेव्हा कृष्णेच्या या तीरावर येत तेव्हा त्यांचे भक्त आदराने सामोरे जाऊन स्वागत करत। संध्याकाळपर्यंत दरबार चालत असे। त्यानंतर ते त्याच प्रकारे कृष्णा नदी ओलांडताना पाण्यावर पाऊल ठेवण्याच्या जागी उगवलेल्या कमळांवरून चालत जात। तेव्हा सर्व भक्त त्यांना निरोप देत। रात्री ते कुरुंगड्डी येथे एकटेच राहत। प्रत्येक शुक्रवारी ते विवाह इच्छुक कन्यांना आणि सौभाग्याकांक्षी महिलांना हळकुंड देत असत। आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिलांना अम्मा, सुमटी आणि कधी कधी अम्मा, अनसुयम्मा, तल्ली असे संबोधित करत। आपल्यापेक्षा लहान वयाच्या स्त्रियांना ते आदराने अम्मा वासवी, अम्मा श्री विद्याधरी, अम्मा राधा किंवा अम्मा सुरेखा असे म्हणत। वडिलांच्या वयाच्या पुरुषांना अय्या किंवा नायना असे संबोधित करत। लहान मुलांना अरे, अब्बी किंवा बंगारू असे म्हणत। आजोबांच्या वयाच्या पुरुषांना ताता म्हणत, तर स्त्रियांना आपुलकीने अम्मम्मा, आजी म्हणत। श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार। शुक्रवारचा दरबार कधी कधी कुरुंगड्डी येथे तर कधी पंचदेव पहाड येथे भरत असे। त्याचप्रमाणे गुरुवारचा दरबार कुरुंगड्डी किंवा पंचदेव पहाड येथे होत असे। हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असे। रविवारी दरबार भरल्यावर ते अत्यंत गहन योग विद्येवर प्रवचन देत। त्यानंतर आलेल्या लोकांची विचारपूस करत त्यांचे दुःख धीराने ऐकून त्यांना अभयदान देत। सोमवारच्या दरबारात ते पौराणिक कथा सांगत आणि नंतर भक्तांची विचारपूस करत। मंगळवारच्या दरबारात ते उपनिषदांविषयी शिकवत आणि भक्तांच्या वैयक्तिक समस्या ऐकून त्यावर उपाय सांगत आणि अभयदान देत। बुधवारच्या दरबारात ते वेद आणि वेदांच्या अर्थांविषयी विवरण करत। त्यानंतर भक्तांचे दुःख धीराने ऐकून गुरुतत्वाचे विवरण करत। या दरबारातही भक्तांच्या आधिव्याधींचे निवारण आणि अभयदान असे। मात्र त्या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना भोजन दिले जाई। कधी कधी भक्तांवर प्रेम उफाळून आले की ते स्वतः भोजन वाढत। काही भाग्यवान लोकांना ते स्वतः घास भरवत, तर काही जास्त संकोच करणाऱ्यांना ते तोंडात घास कोंबून खाऊ घालत। ते म्हणत की त्यांचा खजिना नेहमी भरलेला असतो आणि धन किंवा अन्नाची कमतरता भासण्याचा प्रश्नच येत नाही। शुक्रवारच्या दरबारात ते श्रीविद्येबद्दल शिकवत आणि न चुकता हळकुंड वाटत। शनिवारच्या दरबारात ते शिवाराधनेचे महत्त्व सांगत। ज्यांनी श्रीपादांचा दरबार पाहिला ते धन्य होत। भक्त भाजीपाला, ज्वारी, नाचणी, तांदूळ इत्यादी घेऊन येत। दररोज अन्नदान होत असे। मात्र गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई। त्या दिवशी एखादा गोड पदार्थ करून भक्तांना वाटला जाई। श्रीपादांचे हृदय अत्यंत कोमल होते। दुःखाने ग्रासलेला कोणीही दरबारात आल्यास दुःख निवारण होऊन आनंदाने परत जाई। ते सांगत की श्री दत्तपुराण वाचल्यास निश्चितच कृपा होईल। श्रीपादांचे प्रेम कोटी मातांच्या प्रेमासारखे होते। रात्री कोणालाही कुरुंगड्डीमध्ये राहू दिले जात नसे। तथापि माझ्यासोबत आलेल्या वृद्ध संन्याशाला त्यांनी काही काळ राहू दिले। मला ते रात्री कुरुंगड्डीमध्ये थांबायला सांगत। वृद्ध संन्याशाला त्यांनी काशीला जाऊन जीवन व्यतीत करण्यास आणि तेथेच देहत्याग करण्यास सांगितले। भांडी घासणे, जेवण बनवणे, आलेल्या भक्तांची गैरसोय होऊ न देणे हे माझे कर्तव्य होते। दरबारात कोणत्याही वेळी आलेल्याला अन्न द्यावे लागे। जेवण झाले आहे असे सांगितलेल्यांनाही येथे मिळणारा प्रसाद आहे म्हणून भोजन करणे अनिवार्य आहे असा ते आदेश देत। शिजवलेला भात कमी आहे आणि आलेले लोक जास्त आहेत असे मी सांगितल्यास ते आपल्या कमंडलूतील पाणी भोजन पदार्थांवर शिंपडत ते भोजन पदार्थ अक्षय होत। असे अनेक वेळा घडले। रात्रीच्या वेळी देवता विविध विमानांमधून कुरुंगड्डीला येऊन महागुरूंची सेवा करत आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन जात। कधी कधी हिमालयातून काही योगी येत। ते देखील पाण्यावरून चालतच येत। त्यांचे देह कांतिमय असत। श्रीपाद स्वतः त्यांना भोजन वाढत। श्रीपादांचं भोजन म्हणजे मूठभर भात असे। मग तो तांदळाचा असो, ज्वारीचा असो किंवा नाचणीची भाकरी असो। ते म्हणत की त्यांचे भक्त पोटभर जेवल्यास त्यांना खूप समाधान वाटते।
रविदास नावाचा एका धोब्याला श्रीचरणांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य लाभले होते. त्यांचे दर्शन घेतल्यानंतरही जे वाईट सवयी सोडत नसत त्यांना विचित्र कष्ट भोगवावे लागत आणि पुन्हा त्या निवारणासाठी श्रीचरणांना शरण यावे लागत असे. ते सांगत की मृतपूर्वजांसाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे. 18 पगड जातीचे लोक त्यांच्यासाठी मुलांसारखे आहेत. कोणाबद्दलही त्यांच्या मनात पक्षपात नाही आणि ते त्यांच्या धर्मकर्मानुसार फळ देतात असे ते सांगत. आज मिळालेली ही सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही आणि पुढच्या अवतारात ते थोडे कठोर वागतील असे ते म्हणत. अनेक जन्मांच्या पुण्यफळामुळेच त्यांचे दर्शन घडते. मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, अन्यथा अनेक जन्मांनंतर सद्गुरूंचे दर्शन होईल असे ते सांगत. या विशाल जगात कोणत्याही युगात 1.25 लाख सिद्ध पुरुष असतात आणि ते सर्व त्यांचेच अंश आहेत. त्यापैकी कोणालाही शरण गेल्यास त्यांचीच कृपा त्यांच्यामार्फत मिळते असे ते सांगत. ते सांगत की तेच या संपूर्ण सृष्टीचा आधार आहेत आणि केवळ त्यांच्या संकल्पानेच या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. तुम्ही तुमच्या गुरुला नमस्कार केल्यास तो त्याच्या गुरुला नमस्कार करतो. अशा प्रकारे आपण कोणत्याही गुरुला नमस्कार केला तरी तो शेवटी आदिगुरु असलेल्या त्यांनाच पोहोचतो असे श्रीपाद सांगत. देवतांचा कोप झाल्यास गुरु रक्षण करतो, पण गुरुलाच क्रोध आल्यास कोणीही रक्षण करता नाही असे ते सांगत. त्यांची आराधना करणाऱ्यांना इहपर दोन्ही लाभ मिळतात. या सृष्टीत कोणाचाही द्वेष करू नये, कारण कोणाचाही द्वेष केला तरी तो शेवटी त्यांच्यापर्यंतच पोहोचतो असे ते म्हणत. त्यांनी कृपा करायची ठरवल्यास ते योग्यता अयोग्यता पाहत नाहीत, पण त्यांची कृपा मिळवण्यासाठी तुमच्यात सात्विक भाव असणे आवश्यक आहे असे ते सांगत. हृदयात भगवंताचे नामस्मरण करत नेहमी कर्मे करावीत. कुरुंगड्डी हे विशेष महिमा असलेले क्षेत्र आहे. येथे ईश्वर जागृत मूर्ती आहे. येथे देव, महर्षी आणि महापुरुष वेश बदलून येतात आणि लोकांच्या नजरेस पडत नाहीत. येथे प्रत्येकाचे स्थान निश्चित आहे. हृदयात भगवंताचे नाव ठेवून नेहमी कर्मे करावीत आणि ती कर्मे धर्मसंमत असावीत असे ते सांगत. त्यांच्या दर्शनानेच महापापे नाहीशी होतात आणि त्यानंतर तुम्ही पुण्यकर्मांमध्ये रममाण झाल्यास शुभ फळे मिळवणे शक्य होते असे ते सांगत. श्रीपादांच्या दिव्य वचनांनुसार आपण आपले जीवन जगून उद्धार करून घेऊया. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.